हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आपल्या लास्ट टॉपिकमध्ये आपण शिकलो होतो थॅलोफायटा, ज्याच्यामध्ये आपण लास्ट पॉईंट बघितला होता क्लासिफिकेशन ऑफ ॲल्गे. आणि त्याचे क्लासिफिकेशन्स काय होते थोडं रिवाईज करूया. सो 3 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केलं आहे ॲल्गेचं, दॅट इज क्लोरोफायसिया, फायोफायसिया आणि रोडोफायसिया. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तिन्ही टाईप्स जे आहेत ॲल्गेचे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. सो चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. क्लोरोफायसिया, ज्याला आपण ग्रीन ॲल्गे म्हणतोय. ओके, सो हे कसे आहेत, मोस्टली आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. फ्रेश वॉटर म्हणजेच काय, गोडं पाणी. फ्यू आर ब्रॅकिश अँड मरीन वॉटर. थोडेफार प्रमाणात असे पण आहेत ग्रीन ॲल्गे जे आपल्याला ब्रॅकिश वॉटरमध्ये सापडतात. ब्रॅकिश म्हणजेच समुद्राचं पाणी नाही म्हणू शकत, मरीन वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी आहे. पण ब्रॅकिश म्हणजेच काय, तर याच्यामध्ये क्षार जास्त असतं. म्हणजेच आपण बोरिंगचं पाणी म्हणू शकतो किंवा विहिरीचं पाणी म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात येतो. ओके, सॉल्टचं प्रमाण जास्त आहे, पण ते समुद्रामध्ये जेवढं असतं तेवढं नाही आहे. ओके, त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणून त्याला ब्रॅकिश वॉटर म्हटलं आहे. सो मोस्टली गोड्या पाण्यातच असतात ग्रीन ॲल्गे, पण काही ब्रॅकिश वॉटरमध्ये आहेत आणि काही मरीन वॉटरमध्ये आहेत. ग्रीन ॲल्गे क्लोरोफायसिया कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, कोलोनियल आहेत आणि फिलामेंटस आहेत. आता युनिसेल्युलर तर तुम्हाला माहिती आहे, एकच सेल असतो. त्यानंतर कोलोनियल म्हणजेच काय, कॉलनी तुम्हाला माहिती आहे, भरपूर साऱ्या बिल्डिंग्स एकत्र असतात, त्याला कॉलनी म्हणतात. सो इथे हे ॲल्गे सगळे भरपूर सारे ॲल्गे एकत्र एकमेकाला चिकटून तयार झालेले असतात, म्हणून त्याला कोलोनियल म्हटलेलं आहे. ओके, आणि फिलामेंटस, फिलामेंटस म्हणजे ते असे छोटे छोटे तुकडे असतात पण जोडलेले असतात. ओके, सो त्यांची बॉडी कशी आहे, युनिसेल्युलर आहे, कोलोनियल आहे आणि फिलामेंटस आहे. सेल वॉल बनलेली आहे सेल्युलोज पासून. ओके, त्यानंतर क्लोरोप्लास्ट आहे त्यांच्यामध्ये. आता क्लोरोप्लास्ट तुम्हाला आठवत असेल तर बघा, हा जो इथे ग्रीन कलरचा पुरा पार्ट दिसतोय ना सगळा, तो आहे क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्टला तुम्ही बाउल म्हणू शकता. हा बाउल आहे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. आता क्लोरोफिल काय आहे, असं लिक्विड टाईप पिगमेंट आहे, कलर आहे, तर त्याला ठेवण्यासाठी काहीतरी भांडं पाहिजे, म्हणून काय असतं, क्लोरोप्लास्ट असतो. आता त्याचे ना वेगवेगळे शेप असतात, जसं की इथे ना एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा ग्रीन ॲल्गेचे, क्लोरोफायसियाचे. हा पहिला आहे क्लॅमेडोमोनाज. सो क्लॅमेडोमोनाजचा स्ट्रक्चर बघा कसं आहे, त्याच्यामध्ये युनिसेल्युलर असल्यामुळे एकच सेल आहे बघा, हा एक न्यूक्लियस आहे, हा मायटोकॉन्ड्रिया दाखवला आहे, एकच सेल आहे. त्यानंतर इथे स्टार्चच्या फॉर्ममध्ये फूड स्टोअर केलेलं आहे बघा, दिसते हे ऑरेंज कलरचा जो डॉट आहे तिथे स्टार्चच्या फॉर्ममध्ये फूड स्टोरेज केलेलं आहे. ओके, त्यानंतर हा ग्रीन कलरवाला जो आहे तो क्लोरोप्लास्ट आहे आणि त्याचा शेप कसा दिसतोय आपल्याला, आपण कप शेप म्हणू शकतो किंवा डिस्क सारखा शेप आहे. ओके, सो हे असे वेगवेगळ्या ॲल्गेमध्ये, ग्रीन ॲल्गेमध्ये ह्या क्लोरोप्लास्टचे शेपसुद्धा वेगवेगळे असतात. आता त्या झाडाचा शेप जसा असेल त्या शेपचा त्याचा क्लोरोप्लास्ट असणार आहे. ओके, म्हणून ह्याचे शेप्स इथे दिलेले आहेत, डिस्कॉइड, प्लेट लाईक, रेटिक्युलेट, रिबिन शेप्ड और स्पायरल शेप. आता इथे जर तुम्ही स्पायरोगायरा बघितलात, जे पुन्हा एक्झाम्पल कशाचं आहे, ग्रीन ॲल्गेचं आहे, क्लोरोफायसियाचं. आता ह्याचे जर क्लोरोप्लास्ट बघितला तर हा क्लोरोप्लास्ट आहे, म्हणजे हे जे स्पायरल असे रिबिनसारखे दिसत आहेत ना, हे काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे. सो ह्याचा स्पायरोगायराच्या क्लोरोप्लास्टचा शेप काय आहे, रिबिन शेप आहे. ओके, त्यानंतर इथे नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे चॅरा. सो चॅराचं स्ट्रक्चर इथे दिसतंय बघा तुम्हाला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्हाला MCQजमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, सो चॅरामध्ये ओगोनियम म्हणजेच काय, ह्याला हा जो पार्ट दिसतोय ना ह्याला म्हटले ओगोनियम. आणि ते काय आहे, तर त्याच्यामध्ये एग्स असतात. आता एग्स असतात म्हटल्यावरती हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन झाला. ओके, त्यानंतर हा जो इथे छोटा गोल दिसतोय दॅट इज अँथ्रिडियम. अँथ्रिडियम म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये स्पर्म्स आहेत. आता स्पर्म्स आहेत म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, म्हणजेच धिस इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, धिस इज मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि म्हणजेच ह्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये गॅमेट्स प्रेझेंट आहेत. हिथून एक फिमेल एग येतो, त्यानंतर मेल स्पर्म येणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या दोन गॅमेट्सचं युनियन होऊन फर्टिलायझेशन होतं. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे, ओगोनियम आणि अँथ्रेडियम हे तुम्हाला डायग्राम दिली जाऊ शकते आणि लेबल करायला सांगू शकतात. ओके, सो ओगोनियम आणि अँथ्रेडियम
या इमेजेस लक्षात ठेवा. चेहराची इमेज कशी आहे, याच्यामध्ये ओगोनियम अँथ्रिडियम आहे. स्पायरोगायरा तर तुम्ही 10th स्टँडर्डपासूनच शिकताय. क्लॅमिडोमोनास मला नाही वाटत येऊ शकतं, पण ही इम्पॉर्टंट आहे. ओके, स्पायरोगायरा सुद्धा तुम्हाला ड्रॉ करायला येऊ शकते. ओके, आता क्लोरोप्लास्ट झालं. आता क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोप्लास्ट कंटेन्स क्लोरोफिल ए अँड बी. आता क्लोरोफिलचे सुद्धा टाईप्स असतात, क्लोरोफिल ए, बी, सी, डी. तर हे जे ग्रीन ॲल्गे आहेत यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आहे आणि बी आहे. आता क्लोरोफिल बी काय करतो, सनलाईट ॲब्झॉर्ब करतो आणि तो ह्या क्लोरोफिल ए कडे ती सनलाईट पाठवून देतो. त्यानंतर क्लोरोफिल ए काय करतो, त्या सनलाईटचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतो, म्हणजेच फूडमध्ये करतो. ओके, सो अशा पद्धतीने हे क्लोरोफिल ए आणि बी काम करत असतात. कोणामध्ये, क्लोरोफायसियामध्ये. ओके, सो क्लोरोफायसियामध्ये फूड कशा फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. ओके, इथे आपण बघितलं क्लॅमिडोमोनाजमध्ये इथे जो छोटा डॉट दाखवला दॅट इज पेरिनॉइड आहे आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर केलं जातं, स्टार्चच्या फॉर्ममध्ये फूड स्टोअर केलं जातं. ओके, सो थोडं रिवाइज करूया. क्लोरोफायसे कुठे सापडतात आपल्याला, आता इथे बघा, लक्षात ठेवायचं झालं तर तिन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये आपल्याला हे सापडतात, फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर आणि मरीन वॉटर. ओके, सो मोस्टली भरपूर सारे फ्रेश वॉटरमध्येच असतात, थोडेसे ब्रॅकिश वॉटरमध्ये आणि थोडेसे मरीन वॉटरमध्ये असतात. बॉडी कशी आहे, युनिसेल्युलर आहे, कोलोनियल आहे, फिलामेंटस आहे. ओके, आता इथे बघा, तुम्ही जर ह्या डायग्राम्स आणि जर का एक्झाम्पल्स लक्षात ठेवलेत ना, तर त्याच्या शेपवरून तुम्हाला इथे पॉईंट्स लिहिता येऊ शकतात. ओके, त्यानंतर सेल वॉल आहे. ही सेल वॉल कशापासून बनलेली आहे, ही जी रेड कलरची दिसते ना आउटर कवरिंग, तर ती सेल वॉल आहे आणि ती बनलेली आहे सेल्युलोजपासून. त्यानंतर क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्टचे शेप लिहायचे आहेत. आता हे सगळेच लिहायला पाहिजेत असं नाही. इथे तुम्हाला दिसतंय रिबिन शेप आहे, स्पायरल शेप आहे, त्यानंतर कप शेप आहे, डिस्क शेप आहे. जे तुम्हाला आठवेल ना ते तुम्ही लिहित चला. ॲटलिस्ट 2-3 पॉईंट्स तरी लिहायचे. आता इथे क्लोरोप्लास्ट झाला. क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय आहे ते लिहायचं. क्लोरोफिल ए आणि बी आहे आणि ह्याच्यामध्ये दिसतंय डायग्राममध्ये फूड स्टोअर केलेलं आहे इन दी फॉर्म ऑफ स्टार्च. सो आता आपण आपल्या नेक्स्ट टाईपकडे जाऊया, दॅट इज फायोफायसे ब्राऊन ॲल्गे. सो हे कुठे सापडतात, मोस्टली भरपूर सारे मरीन वॉटरमध्ये सापडतात. आता जे क्लोरोफायसे होते ते भरपूर सारे आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सापडायचे, हे त्याच्या अपोजिट आहे. ओके, मोस्टली मरीन वॉटरमध्ये सापडतात, म्हणजे समुद्राच्या पाण्यात, आणि रेअरली म्हणजे थोडेसे फ्यू आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. आता हे बघा, त्याच्या पूर्ण अपोजिट आहे. ओके, ह्यांचा शेप दिलेला आहे सिम्पल ब्रांच्ड फिलामेंटस. एक्झाम्पल दिलेला आहे एक्टोकार्पस. ओके, सो ते कसे दिसत आहेत आपल्याला, ब्रांच्ड आहेत आणि फिलामेंटस आहेत. ते सिम्पल ब्रांच आहे, त्याच्यामध्ये जास्त असं कॉम्प्लेक्स नाही आहे. त्यानंतर प्रोफ्युजली ब्रांच्ड आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पेटालोनिया. ओके, इथे स्क्रीनवरती दिसते इमेज बघा. प्रोफ्युजली म्हणजेच काय, तर थोडे कॉम्प्लेक्स म्हणू शकतो आपण. ब्रांच कसे आहेत, एकदम किचकट आहेत, गच्ची आहे त्यांची ब्रांचची, त्याच्यामुळे त्याला प्रोफ्युजली ब्रांच म्हटलेलं आहे. मग ब्राऊन ॲल्गे काही कसे असतात, असे सिम्पल ब्रांच्ड असतात आणि काही प्रोफ्युजली ब्रांच्ड असतात. जे सिम्पल ब्रांच्ड आहेत त्याचं एक्झाम्पल दिलं आहे एक्टोकार्पस आणि जे प्रोफ्युजली ब्रांच आहेत त्याचं एक्झाम्पल दिलं आहे पेटालोनिया. ओके, नेक्स्ट आहे सेल वॉल. सेल वॉल ह्याची कशापासून बनलेली आहे, सेल्युलोजपासून बनलेली तर आहेच, जशी क्लोरोफायसियाची बनलेली आहे, पण याच्यामध्ये अजूनही काही कंपाऊंड्स आहेत, जसं की फ्युकॅन्स आणि ॲल्जिन. ओके, हे कंपाऊंड्स आहेत, जसं सेल्युलोज आहे तसंच फ्युकॅन्स आणि ॲल्जिन आहे. सो नेक्स्ट, फोटोसिंथेसिस पिगमेंट्स प्रेझेंट्स आर, म्हणजेच काय तर ह्यांच्यामध्ये ज्यावेळेला फोटोसिंथेसिस होतं त्यावेळेला कोणते कोणते पिगमेंट्स प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस होत असतं. तर क्लोरोफिल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, प्रेझेंट असतंच फोटोसिंथेसिससाठी. सो क्लोरोफिल ए आहे आणि सी आहे. जसं क्लोरोफायसियामध्ये क्लोरोफिल ए आणि बी होतं, तसं इथे फायोफायसियामध्ये क्लोरोफिल ए आणि सी आहे. ओके, सो आता क्लोरोफिल ए आणि सी मध्ये डिफरन्स काय तो बघूया आपण. क्लोरोफिल ए काय आहे, प्रायमरी पिगमेंट आहे, म्हणजे प्रायमरी कलर आहे, आणि क्लोरोफिल सीला काय म्हणतात, ॲक्सेसरी कलर म्हणतात. ओके, सो ॲक्सेसरी पिगमेंट. प्रायमरी पिगमेंट म्हणजेच काय तर हे गरजेचं असतं, त्याला मदत करण्यासाठी हा जो ॲक्सेसरी पिगमेंट आहे. आता मगाशी मी काय सांगितलं, हा जो सेकंडवाला क्लोरोफिल असतो तो काय करतो, सनलाईटकडून एक विशिष्ट प्रकारची लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि ह्या क्लोरोफिल ए कडे पाठवतो. ओके, सो इथे क्लोरोफिल सी काय करतोय, सनलाईटकडून ब्ल्यू आणि ग्रीन लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि
क्लोरोफिल ए कडे जाऊन तो देतो आणि क्लोरोफिल ए काय करतो, ब्ल्यू आणि रेड कलरची लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि फूड प्रिपेअर करतो. ओके, सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. पण ह्या क्लोरोफिल ए आणि सी व्यतिरिक्त सुद्धा अजून एक पिगमेंट आहे अँड दॅट इज फ्युकोझॅन्थिन. फ्युकोझॅन्थिन हा असा पिगमेंट आहे ज्याचा कलर असतो ब्राऊन कलर आणि म्हणून ह्या टाईपला, ॲल्गेच्या टाईपला काय म्हटले, ब्राऊन ॲल्गे म्हटलेलं आहे. ओके, सो इथे इमेजमध्ये दिसत असेल तुम्हाला लॅमिनारिया, हे एक एक्झाम्पल आहे ब्राऊन ॲल्गेचं, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला इथे लीफ सारखं स्ट्रक्चर दिसतंय, पानांसारखे आकार आहेत, त्याला देठ आहेत आणि ते देठ एकमेकाला जोडलेले आहेत. ओके, रूटच्या मदतीने. पण इथे लीफ, रूट, स्टेम असं म्हणायचं नाहीये. सो हे जे रूट्स आहेत, हे रूट्स दिसत आहेत, त्याला काय म्हणतात, होल्ड फास्ट. ओके, होल्ड फास्ट म्हटलंय. त्यानंतर ही जी देठ दिसते त्याला म्हटलंय स्टाईप आणि हे जे पानाचा आकार आहे त्याला म्हटलंय लॅमिना. ओके, सो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. या डायग्राम्स व्यवस्थित लक्षात ठेवायला लागणार आहेत, ह्याची नावं सुद्धा लक्षात ठेवायची आहेत. ओके, सो तसंच दुसरं एक्झाम्पल आहे सार्गॅसम. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे फ्युकस. पुन्हा याला रूट्स आहेत बघा, होल्ड फास्ट आहे, त्यानंतर देठ आहे ज्याला स्टिप म्हणतात आणि पानं आहेत ज्याला लॅमिना म्हटलं जातं. ओके, आता आपण डायग्राम बघतोच आहे तर ते लगेच त्यांचं आपण बॉडीचं डिफरन्सिएशन बघून घेऊया. बॉडी इज डिफरन्शिएटेड. थॅलोफायटामध्ये आपण म्हटलं काय होतं, थॅलॉइड आहे बॉडी, म्हणजेच त्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज नाही आहेत, म्हणून आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. ओके, पण हे जे ब्राऊन ॲल्गे आहेत ते थोडे मोठ्या आकाराचे असतात आणि त्यांची बॉडी आपण डिफरन्शिएट करू शकतो, कारण त्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज जरी नसले तरी त्यांच्यामध्ये होल्ड फास्ट आहे, म्हणजेच रूट्स हे दिसत आहेत ते, स्टाईप आहे म्हणजेच हे देठ आहे ते, आणि फ्रॉन्ड. ओके, फ्रॉन्ड म्हणजेच लॅमिना. ओके, सो ह्या 3 गोष्टींच्या मदतीने आपण ह्यांची बॉडी डिफरन्शिएट करू शकतो. ओके, सो लॅमिनारियामध्ये त्याची पानाचा आकार वेगळा असतो, फ्युकसमध्ये बघाल तर त्याच्या पानाचा आकार वेगळा आहे. अशा पद्धतीने त्यांना डिफरन्शिएट केलेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ स्टार्च, पण अजूनही काही फॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं. सो दॅट आर मॅनिटॉल, लॅमिनारिन. ओके, सो लॅमिनारिया वेगळं आहे आणि लॅमिनारिन वेगळं आहे. ओके, सो फायोफायसियामध्ये फूड स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ स्टार्च, मॅनिटॉल आणि लॅमिनारिन. ओके, पण तेच जर क्लोरोफायसियामध्ये बघाल तर त्याचं फूड कशामध्ये स्टोअर केलेलं आहे, ओनली इन द फॉर्म ऑफ स्टार्च. नेक्स्ट, सम मरीन ॲल्गेज स्पेसीज आर कन्झ्युम्ड ॲज फूड. आता काही हे ब्राऊन ॲल्गे आहेत, यातल्या काही ॲल्गेच्या स्पेसीज ज्या आहेत त्या आपण खाऊ शकतो. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, प्रोफायरा, लॅमिनारिया अँड सर्गॅसम. ओके, म्हणजे इथे डायग्राममध्ये लॅमिनारिया दिसतंय, सर्गॅसम दिसतंय, हे दोन्हीही आपण कन्झ्युम करू शकतो, खाऊ शकतो. ओके, सो सम स्पेसीज आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. त्याचे एक्झाम्पल्स आहेत एक्टोकार्पस अँड फ्युकस. आता इथे एक एक्झाम्पल दिसते आपल्याला, फ्युकस, एक्टोकार्पस मी इमेज मागाशी दाखवली होती तुम्हाला. ओके, सो ह्या दोघांचाही यूज केला जातो आणि हायड्रोकोलाइड्स बनवले जातात. ओके, सो थोडं रिवाइज करूया. हे मरीन वॉटरमध्ये जास्त प्रमाणात सापडतात आणि फ्रेश वॉटरमध्ये काही प्रमाणात सापडतात. यांची बॉडी कशी असते, सिम्पल ब्रांच्ड असते, फिलामेंटस असते. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे एक्टोकार्पस. आणि काही जण असतात ज्यांची बॉडी प्रोफ्युजली ब्रांच्ड असते, म्हणजे एकदम कॉम्प्लेक्स ब्रांच असते, त्याचं नाव दिलेलं आहे पेटालोनिया. सेल वॉल कशापासून बनलेली आहे, सेल्युलोजपासून, फ्युकेन्स आणि अल्जीन. त्यानंतर फोटोसिंथेसिस पिगमेंट कोणते कोणते आहेत, क्लोरोफिल ए आणि सी तर आहेच, त्याचबरोबर सगळ्यात मेन काय आहे, फ्युकोझॅन्थिन, ज्याच्यामुळे ह्याला ब्राऊन कलर मिळतो. ओके, त्यानंतर फूड स्टोअर केलेलं आहे इन द फॉर्म ऑफ स्टार्च, मॅनिटॉल अँड लॅमिनारिन. बॉडी डिफरन्शिएट केली जाते, होल्ड फास्ट, स्टिप आणि लॅमिना किंवा फ्रॉन्ड. ओके, काही मरीन ॲल्गेज आपण खाऊ शकतो, ज्याचे एक्झाम्पल्स आहेत इथे 2 लक्षात ठेवलेत तरी चालतील. ओके, लॅमिनारिया आणि सार्गॅसम. प्रोफायरा नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. सम स्पेसीज कॅन बी यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. सो त्याचे एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस आणि फ्युकस. सो कमिंग टू नेक्स्ट स्लाइड, रोडोफायसिया, रेड ॲल्गे. ओके, हा थर्ड टाईप आहे ॲल्गेचा. आता हे कुठे सापडतात आपल्याला, फाउंड इन मरीन ॲज वेल एज फ्रेश वॉटर. म्हणजेच काय, आपल्याला हे दोन्हीमध्ये सापडतात, मरीन पण आणि फ्रेश वॉटरमध्ये पण. वरच्या सरफेसवरती सापडतात, त्यानंतर डीप सी
अँड ब्रॅकिश वॉटर. तर डीप सी म्हणजेच एकदम समुद्राच्या तळात सुद्धा सापडतात आणि ब्रॅकिश वॉटरमध्ये सुद्धा सापडतात, म्हणजेच खाऱ्या पाण्यामध्ये, बोरिंगच्या किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये आपण म्हणू शकतो. ओके, सो हे जे रेड ॲल्गे आहेत ते सगळीकडेच भेटतात बघायला गेलं तर. ओके, सो लक्षात ठेवायला सोपं आहे. क्लोरोफायसिया जास्त करून फ्रेश वॉटरमध्ये आणि कधी कधी ब्रॅकिश आणि मरीन वॉटरमध्ये. फायोफायसिया जास्त करून मरीन वॉटरमध्ये आणि कधी कधी फ्रेश वॉटरमध्ये. आणि रोडोफायसिया कशी आहेत, सगळ्याच पाण्यांमध्ये आपल्याला मिळतात. ओके, त्यानंतर ह्याची प्लांट बॉडी कशी आहे, थॅलॉइड आहे. आता थॅलॉइड म्हटल्यावरती कशी असणार आहे, याला रूट, स्टेम, लीव्ज नाही आहेत. ओके, त्यानंतर सेल कंटेन्स क्लोरोफिल. सेलमध्ये काय काय आहे, क्लोरोफिल ए आहे आणि डी आहे. आणि त्याचबरोबर फायकोअर्थ्रिन नावाचं पिगमेंट आहे, ज्याच्यामुळे रेड कलर येतो ह्या ॲल्गेला. ओके, फोटोसिंथेसिससाठी कोणते पिगमेंट आहेत, क्लोरोफिल ए, डी अँड फायकोसायथ्रिन. ओके, त्यानंतर सेल वॉल कशापासून बनलेली आहे, सेल्युलोजपासून बनलेली तर आहेच. त्याचबरोबर पेक्टिन आहे, जे एकमेकांना चिकटलेले असतात वेगवेगळ्या कार्बोहायड्रेट्सच्या मदतीने. ओके, फूड इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. आता इथे फूड स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं आहे, पण ह्या स्टार्चचा कोण टाईप दिलेला आहे, फ्लोरिडियन स्टार्च. नाही लक्षात राहिलं तर ठीक आहे, पण असं करायचं नाही आहे. शक्यतो तुम्हाला लर्न करायचंच आहे, पण रिकामं सोडून येऊ नका. अजिबातच जर वर्ड आठवत नसेल तर तुम्ही डायरेक्ट फूड इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च सुद्धा लिहू शकता. ओके, कमर्शियली यूज्ड. कमर्शियली म्हणजे काय, तर इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. तर कशा पद्धतीने, तर अगर अगर नावाचं एक कंपाऊंड क्रिएट केलं जातं. तुम्हाला माहीत असेल तर किराणाच्या दुकानात आता सगळीकडेच अगर अगर कंपाऊंड आपल्याला मिळतं. आणि हा काय आहे, तर सॉलिडिफाईंग एजंट आहे. सॉलिडिफाईंग म्हणजेच काय, तर समजा ह्या अगर अगरच्या पावडरला आपण पाण्यामध्ये टाकलं, ते पाणी कसं होणार आहे, थोडं घट्ट होतं. ओके, किंवा कधी कधी सूपमध्ये पण यूज केलं जातं. जे चायनीज सेंटरमधून आपण सूप घेऊन येतो, ते सूप थोडे घट्ट असतात की नाही, सो त्याच्यामध्ये सुद्धा हे अगर अगर यूज करतात. ओके, सो कमर्शियल यूजसाठी अगर अगर प्रोडक्शन केलं जातं आणि ते काय, सॉलिडिफाईंग एजंट आहेत. आणि हे कशापासून बनवले जातात, रेड ॲल्गे आहेत काही प्रकारचे, ते इथे खाली दिलेले आहेत. बॅट्राकोस्पर्मियम. ओके, ही इमेजमध्ये दिसतंय, याला म्हणतात बॅट्राकोस्पर्मियम. ही आहे ना मायक्रोस्कोप खालची इमेज आहे, म्हणून तुम्हाला अशी ग्रीन कलरची दिसते. ओके, त्यानंतर ग्रॅसिलारिया दिसते, रेड कलरचे आहेत. ओके, त्यानंतर पॉलिसिफोनिया. ओके, सो हे सुद्धा रेड कलरचे दिसतात तुम्हाला. ओके, सो हे जे 3 आहेत हे लक्षात ठेवलेत ना मेन, तरी चालणार आहे. इथे मी पुन्हा एकदा वाचून दाखवते एक्झाम्पल्स. कॉन्ड्रेस, बॅट्राकोस्पर्मियम, प्रोफायरा, गॅलिडियम, ग्रॅसिलारिया, पॉलिसिफोनिया. ओके, यातले तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही लक्षात ठेवा. मेन इम्पॉर्टंट कोणत्या आहेत, तर ही लॅमिनारिया विचारू शकतात तुम्हाला. त्यानंतर याच्यामध्ये स्पायरोगायरा, ह्या तिन्ही सुद्धा व्यवस्थित करा, ही जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या 2. ओके, सो आज आपला थॅलोफायटा कंप्लीट झालेला आहे टॉपिक. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल टॉपिक. काही क्वेश्चन्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. ओके, सो एक क्वेश्चन दिला आहे मी, त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके, सो त्याच्यामुळे मला समजेल की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला आहे की नाही समजला आहे. ओके, सो दिस इज द क्वेश्चन. विच पिगमेंट गिव्स रेड ॲल्गे इट्स कलर. म्हणजेच काय, तर रेड ॲल्गे जे आहेत त्यांना जो रेड कलर मिळाला आहे तो कोणत्या पिगमेंटकडून मिळालेला आहे. सो इथे ऑप्शन दिलेले आहेत, क्लोरोफिल बी, त्यानंतर फायकोबिलिन, त्यानंतर झॅन्थोफिल आणि फ्युकोझॅन्थिन. ह्या 4 ऑप्शनमधून कुठला ऑप्शन राईट आहे तो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके, सो आजसाठी एवढंच भरपूर झालं. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. ओके, आणि असेच जर माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला ऑलचं ऑप्शन येतं ते प्रेस करा. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. सो भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. देन कीप वॉचिंग.